विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण आज युनिट 4 मधला हाऊ क्रिएचर्स मूव्ह म्हणजे प्राणी कसे हालचाल करतात. मूव्ह म्हणजे हालचाल करणे, क्रिएचर्स म्हणजे प्राणी है की नाही. तर सजीव किंवा हे जे क्रिएचर्स आहेत ते कसे हालचाल करतात ते या कवितेतून शिकणार आहोत. नीट लक्ष द्या. तर बघा पहिल्या दोन लाईन मी वाचतोय. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. वॉक म्हणजे चालणे आणि पॅडेड पॉ म्हणजे सिंहाचा पंजा. लायन म्हणजे सिंह. तर सिंह कशावर चालतात. पॅडेड पॉज म्हणजे त्याचा जो पंजा आहे तो कसा असतो, खालच्या बाजूने मऊ मऊ असतो आणि अशा मऊ मऊ पंजावर कोण चालतो, लायन म्हणजे सिंह चालतो. पुढे म्हटलंय द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम्ब टू लिम्ब. मग स्क्विरल म्हणजे खारुताई, खार. लिप्स म्हणजे उड्या मारते. कुठं उड्या मारते, फ्रॉम लिम्ब टू लिम्ब, या फांदीवरून त्या फांदीवर. वाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. फ्लाईज म्हणजे माशा काय करतात, क्रॉल रांगत रांगत जातात. स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे भिंतीवर त्या रांगत रांगत सुद्धा चालतात किंवा त्या उडतात सुद्धा, है की नाही. फ्लाईज म्हणजे माशा. आपण भिंतीवर माशा रांगताना पुढे पुढे जाताना पाहिलेले आहे, त्याला क्रॉल म्हटलं इथं. आता पुढे अँड सील्स कॅन डाईव्ह अँड स्विम. सील नावाचा जो प्राणी आहे समुद्रामध्ये असतो तो काय करतो, डाईव्ह म्हणजे थोडक्यात झेप घेतो आणि स्विम म्हणजे काय करतो, पोहतो. तुम्ही डॉल्फिन पाहिला असेल, डाईव्ह अँड स्विम तसं अगदी. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. वर्म म्हणजे आळ्या ज्या असतात का, आळ्या त्या काय करतात, वळवळ करतात, सगळीकडे वळवळ करत असतात आळ्या, तुम्ही पाहिल्या असतील. पुढे द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. मंकी म्हणजे माकड, स्विंग म्हणजे झोका घेतात, बाय हिज टेल म्हणजे शेपटीने. ओके, टेल म्हणजे शेपूट. पुढे अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. आणि बर्ड म्हणजे पक्षी काय करतात, हॉप म्हणजे उड्या मारतात, अपॉन द ग्राउंड म्हणजे जमिनीवर पक्षी उड्या मारतात. किंवा ऑर स्प्रेड देअर विंग्स अँड सेल. आपले पंख पसरवतात आणि सेल म्हणजे तरंगायला लागतात हवेमध्ये. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. मुलं मुली असतात ते या प्राण्यांपेक्षा जास्त मजा करतात. फन म्हणजे मजा करतात. काय मजा करतात, दे लीप अँड डान्स. ते काय करतात, लीप म्हणजे उड्या मारतात, डान्स म्हणजे नाचतात, अँड वॉक म्हणजे चालतात, अँड रन म्हणजे धावतात सुद्धा. तर अशी ही हालचाल आपल्याला सांगितलेली आहे मित्रांनो. बघा आता ही कविता आपण आता पाहिली. तर बघा आता त्याच्यावरचा जो एक्सरसाइज आहे, क्वेश्चन आहे तो आपण बघू. पहिल्यांदा बघा काय सांगितलंय. फॉर्म पेअर्स. जोड्या तयार करा दोघांच्या. क्विज इच अदर विथ वन मेनी पॉइंट टू एनी ऑब्जेक्ट पिक्चर इन दिस बुक अँड स्टार्ट द क्विज. जोड्या करायचे. समजा एक मुलगा म्हणला वन लायन तर दुसऱ्याने म्हणायचे मेनी लायन्स. कळलं. एक मुलगा म्हणला वन काईट तर दुसऱ्याने म्हणायचे मेनी काइट्स. म्हणजे एकाने वन सांगायचे, दुसऱ्याने मेनी सांगायचे. इथं पण बघा मेनी बॉईज वन बॉय. एकाने मेनी सांगितलं दुसरा वन सांगणार आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे राईट डाऊन एनी 5 पेअर्स ऑफ वन मेनी. वन मेनीच्या कोणत्याही 5 जोड्या लिहा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर आपण लिहूया वन मेनी. या बाजूला आपण लिहूया वन. याचं उत्तर लिहितोय बरं का. राईट डाऊन एनी 5 पेअर्स ऑफ वन मेनी. याचं उत्तर मी लिहितोय बघा. इकडे लिहूया वन, इकडे लिहूया मेनी. बघा वन गर्ल मेनी गर्ल्स. वन ट्री मेनी ट्रीज, है की नाही, गर्ल गर्ल्स. पुढे वन बुक मेनी बुक्स. पुढे अजून काय लिहू शकतो आपण, 5 जोड्या लिहायच्यात आपल्याला. वन टॉय मेनी टॉईज. टॉईज म्हणजे खेळणी, है की नाही. अजून लिहू शकतो आपण वन स्टुडंट मेनी स्टुडंट्स. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राईट डाऊन एनी 5 पेअर्स.
बघा 1 2 3 4 आणि 5 पेअर या झाल्या. पुढे आता म्हटले डम कॅरेट्स, म्हणजे तुम्हाला मुकाभिनय पाहिला असेल, म्हणजे काहीच न बोलता फक्त ऍक्टिंग करायची. वन पर्सन ऍक्ट्स आउट एनी लाईन इन द पोएम सायलेंटली, अदर्स गेस व्हॉट इट इज. एकाने कवितेतील कोणत्याही ओळीचा अभिनय न बोलता करून दाखवायचा, बाकीच्यांनी ती ओळ ओळखायची. म्हणजे एखादा मुलगा, पहिली ओळ जी आहे आपली, लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, एखादा सिंहासारखा चालून दाखवेल, दुसऱ्यांनी बाकीच्यांनी काय करायची, ती ओळ ओळखायची. हा खेळ तुम्ही खेळू शकताय. तर पुढचा प्रश्न, लिस्ट ऑल द ऍक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ऍड अदर ऍक्शन वर्ड्स टू द लिस्ट. काय तर बघा, आपल्याला कवितेमध्ये जे ऍक्शन वर्ड आलेले आहेत, कृती दाखवणारे शब्द, ते लिहायचे आहेत आणि इतर सुद्धा शब्द आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. तर बघा ऍक्शन वर्ड्स कवितेमध्ये आलेले बघा, आपण इथं कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवू शकतोय मी, पण मी इथं डायरेक्ट लिस्ट केलेली बघा. वॉक म्हणजे चालणे, हे ऍक्शन आहे. लिप्स म्हणजे उडी मारणे, हे ऍक्शन आहे. क्रॉल ही सुद्धा ऍक्शन आहे. डाईव्ह ही सुद्धा ऍक्शन आहे. स्विम ही सुद्धा ऍक्शन आहे. तर असे जे ऍक्शन वर्ड आहेत कवितेतले, त्यांची आपल्याला यादी इथं करायची आहे. मग इथं मी लिहिलेली बघा, वॉक्स, लिप्स, डाईव्ह, स्विम, विगल, स्विंग, हॉप, स्प्रेड, वॉक, रन, हे कवितेतले ऍक्शन वर्ड आपण लिहिलेले आहेत. इतर सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकताय. स्लीप, ईट, गो, कम, ओपन, शट यासारखे सुद्धा तुम्ही लिहू शकताय. आता पुढे बघा, पुढचा क्वेश्चन वाचूया आपण. ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल युझिंग द टेबल बिलो. खाली दिलेला जो तक्ता आहे, तो तक्ता वापरून तुम्हाला शक्य होतील तितकी वाक्य बनवा. तर बघा, या प्रत्येक कॉलम मधला आपल्याला एक एक शब्द वापरायचा आहे. आता पहिला शब्द आपण घेऊया, रेन. रेन म्हणजे पाऊस, पहिला इथला घेऊया. फॉल्स म्हणजे पडतो. फ्रॉम म्हणजे कुठून तरी, आहे की नाही. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. बघा, पाऊस आकाशातून पडतो, असं आपण वाक्य तयार करू शकतोय. काय वाक्य तयार करू शकतोय, इथं लिहितोय मी आन्सर. पहिलं वाक्य बघा, रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, ही अशीच जोडी जुळते इथं, बरोबर. मग आपण काय लिहिणार, पाऊस आकाशातून पडतो. पहिलं सेंटेन्स होणार, रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. पुढे हे घेऊया आता, अ स्टोन. स्टोन म्हणजे दगड. आता इथं रोल्स घेऊया किंवा फॉल्स घेतलं तरी चालेल. अ स्टोन फॉल्स फ्रॉम द हिल किंवा अ स्टोन फॉल्स डाऊन द हिल, आहे की नाही, असं सुद्धा करू शकताय. पण आपण इथं करूया, अ स्टोन रोल्स डाऊन द हिल, म्हणजे स्टोन जो आहे दगड, तो टेकडीवरून घरंगळत खाली येतोय. मग असं होणार, स्टोन रोल्स डाऊन द हिल. बघा इथं, अ स्टोन रोल्स डाऊन द हिल. ओके, असं सेंटेन्स झालं. आता पुढचं तुम्ही याच्यापेक्षा वेगळी सुद्धा करू शकताय. अ रिव्हर रन्स टू द सी, असं सुद्धा सेंटेन्स आपण करू शकतोय. अ रिव्हर रन्स टू द सी, नदी समुद्राकडे धावत जाते, असं सुद्धा तुम्ही करू शकताय. अ रिव्हर रन्स टू द सी. तुम्ही जे वाक्य बनवाल त्या वाक्याला अर्थ असला पाहिजे. इथं अ रिव्हर रन्स टू द सी. अजून पुढचं सेंटेन्स करूया. तुम्ही मनाचे सुद्धा इतर करू शकताय. द विंड. विंड म्हणजे वारा. द विंड, आता इथं ब्लोज घेऊया आपण. द विंड ब्लोज टू द सी, वारा समुद्राकडे धावत जातो, आहे की नाही, वाहत जातो. द विंड ब्लोज टू द सी, ब्लो म्हणजे वाहत जाणे. मग आपण इथे लिहूया, द विंड ब्लोज टू द सी, असं सुद्धा तुम्ही करू शकताय. टू द रिव्हर सुद्धा म्हणू शकताय, है की नाही. आता बोट्स. आता बोट्स काय करतात, बोट्स फ्लोट ऑन द सी, असं सुद्धा म्हणू शकता.
किंवा बोट्स सेल अक्रॉस द रिव्हर असं सुद्धा म्हणू शकतात. बोट्स वल्लवत कुठे जातात, नदीच्या पलीकडे जातात. तुम्ही लिहू शकताय बोट्स फ्लोट ऑन द सी. बोट समुद्रावर तरंगतात असं सुद्धा म्हणू शकताय तुम्ही. बोट्स फ्लोट ऑन द सी. अजून वेगळी सुद्धा वाक्य बनवू शकताय तुम्ही. क्लाउड्स, आता बघा, क्लाउड्स फ्लोट इन द स्काय असं सुद्धा करू शकता तुम्ही. ढग, क्लाउड्स फ्लोट इन द स्काय असं सुद्धा म्हणू शकता. ढग आकाशात तरंगतात. क्लाउड्स फ्लोट इन द स्काय असं तो सुद्धा तुम्ही करू शकताय. अ स्टोन सिंक्स, सिंक्स म्हणजे बुडणे. अ स्टोन सिंक्स इन द रिव्हर, दगड नदीमध्ये बुडतो असं सुद्धा करू शकताय तुम्ही. बघा आता, स्मोक स्प्रेड्स, स्मोक म्हणजे धूर, स्प्रेड म्हणजे पसरतो, ओव्हर द स्काय असं सुद्धा म्हणू शकताय तुम्ही. स्मोक स्प्रेड्स ओव्हर द स्काय, धूर सगळ्या आकाशभर पसरला. आपण लिहूया इथं स्मोक स्प्रेड्स ओव्हर द स्काय. अशी वेगळी अजून सुद्धा तुम्ही 5-6 सेंटेन्स वेगळी तयार करू शकताय. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर असं हे सोडवायचं होतं. आता पुढचा क्वेश्चन. रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. आता बघा, एका दृष्टिक्षेपात शब्द वाचा आणि शब्द गट पूर्ण करा. ॲट, ॲट म्हणजे जवळ. मग आपण असं म्हणू शकतो ॲट द बस स्टॉप. ॲट द बस स्टॉप आहे की नाही. नियर म्हणजे सुद्धा जवळ. नियर द स्कूल असं सुद्धा म्हणू शकतो आपण. नियर द स्कूल. बिहाइंड म्हणजे पाठीमागे. बिहाइंड द ट्री असं सुद्धा म्हणू शकतो आपण. बिहाइंड द ट्री, बिहाइंड म्हणजे पाठीमागे. इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. इन फ्रंट ऑफ द टेम्पल असं सुद्धा म्हणू शकतो आपण. देवळाच्या समोर. ऑन द लेफ्ट ऑफ म्हणजे डाव्या बाजूला. कोणाच्या डाव्या बाजूला आपण म्हणू शकतो ऑन द लेफ्ट ऑफ रोड. पुढे ऑन द राईट ऑफ, राईट म्हणजे उजव्या बाजूला. मग कोणाच्या उजव्या बाजूला आपण म्हणू शकतो ऑन द राईट ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या उजव्या बाजूला. नेक्स्ट टू, नेक्स्ट टू म्हणजे च्या समोर. कोणाच्या समोर? नेक्स्ट टू द बँक असं आपण म्हणू शकतो. बँकेच्या समोर, बँकेच्या पुढे नेक्स्ट टू. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, आपण आता थांबूया. थँक्यू.